नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. नाशिक जिल्हा बँक वसुली विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले असून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर आज बिऱ्हाड आंदोलन हे शेतकरी करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुसे यांच्या बंगल्याजवळ सध्या कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून बंगल्याकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. 12 वाजेच्या दरम्यान शेतकरी दादा भुसे यांच्या बंगल्यावर येऊन आंदोलन करणार आहेत. तर भुसेंच्या बंगल्यासमोर या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. बंगल्याजवळ त्यामुळेच आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नाशिकमधली ही काही दृश्य आपण पाहतोय. दादा भुसे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य. बंगल्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. भुसेंच्या बंगल्यासमोर या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. नाशिक जिल्हा बँक वसुली विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर हे शेतकरी आज आंदोलन करतायत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नाशिक जिल्हा बँक वसुली विरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत. राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होणार आहे. काय सविस्तर अपडेट? राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हजारोंच्या संख्येनं हे शेतकरी दादा भुसे यांच्या निवासस्थानावरती जाऊन धडकणार आहे. खरं तर नाशिक जिल्हा बँकेनं सुरू केलेली जी सक्तीची वसुली आहे त्याच्या विरोधामध्ये हे शेतकरी सगळे आक्रमक झालेले आहे. नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून शेकडोंच्या संख्येनं हे शेतकरी जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी होते. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे आणि आपण हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आंदोलन करताय, कशा प्रकारची आंदोलनाची दिशा आहे? मी शेतकरी भाऊसाहेब शिरसाट बहादुरी, आम्ही ह्या द्राक्ष पिकाच्या मोहापायी लक्षणं मोठे पण सगळे खोटे. आम्ही द्राक्ष बाग पिकवली, रात्रंदिवस कष्ट केले, पण ते स्टीलचे भाव, ते द्राक्ष बनवायसाठी लागणारा खर्च, याचं कोणतंही संतुलन राहिलं नाही. आज लोकल द्राक्ष पिकवायचे ठरले तरी या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या आंदोलनाचा मूळ विषय काय आहे? काय कुठला मुद्दा घेऊन तुम्ही आंदोलन करता? आज आमचा म्हणणं एवढंच आहे की राष्ट्रीयकृत बँकेला जसं ओटीएस करता तसं आम्हाला एनडीसीसी बँकेने ओटीएस करून द्यावं, आम्हाला व्याजामध्ये सूट द्यावी. खरा मुद्दा आमचा हा आहे. कारण गेले 2-3 वर्षापासून कोरोनाचा काळ असेल, ह्या असेल, आणि जिल्हा बँकेला कुठलीही स्कीम लागू नाहीये, कुठल्याही व्याजात सूट नाहीये. त्यामुळे अतिशय शेतकरी मेटाकुटीला आले. त्यामुळं आमचं म्हणणंच एवढं आहे की जसं तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेला तुम्ही सवलत देतात, ओटीएस करता, तसं एनडीसी बँकेला बी शासनाने फंड देऊन आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अतिशय वाईट परिस्थिती आहे. यांनी जप्तीच्या नोटिसा काढल्या आहे. घरामध्ये म्हातारे वडील, आई वडील सगळे आहे, ते अतिशय टेन्शनमध्ये आहे. कारण यांच्या जप्तीच्या नोटिसा येतात, यांच्या गाड्या भरून आमच्या दरवाजामध्ये येत आहे आणि आम्हाला त्याची धडकी भरते. काय याच्या पुढे कदाचित आत्महत्या होण्याची शक्यता आहे किंवा ह्या धक्क्याने लोक सुधारू तरी आत्महत्या देखील करू शकतो. अनेक शेतकऱ्यांच्या उतार्यावरती जिल्हा बँकेने नावं चढवलेली आहे. हा खरं तर मूळ मुद्दा आहे आणि त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. 2015 पासून नोटबंदीच्या काळापासून शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. 2 वर्ष कोरोनामध्ये गेले आणि सावकारकीपेक्षाही ही जिल्हा बँक या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन बोर्ड लावते, कब्जेदार सदरी नावं लावते. हे आजपर्यंत इतिहासात कधी झालं नाही, आमच्या आई वडिलांनी कधी बघितलं नाही. कर्ज शेतकरी भरायला तयार आहे, पण त्याला काहीतरी सवलत मिळावी, नॅशनलाइज बँकेप्रमाणे त्याला ओटीएस व्हावं, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. एका शेतकऱ्याला नॅशनलाइज बँकेत जर कर्ज 5 लाख घेतलं तर 1 लाखात ओटीएस होतं आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 5 लाखाचे 15 लाख घेऊन राहिले. शेतकरी कुठून पैसे भरणार? शेतकरी कुठून पैसे भरणार अशा प्रकारचा सवाल आहे. खरं तर जिल्हा बँकेला देखील राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सवलत जर असती तर कदाचित शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. मात्र जिल्हा बँकेकडनं ज्या पद्धतीनं जुलमी पद्धतीनं ही सगळी वसुली सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये हे शेतकरी आक्रमक झालेले आहे. आणि आता हे शेतकरी जे आहे ते पुढच्या 1 तासामध्ये दादा भुसे यांच्या बंगल्यावर जाऊन धडकणार आहे. त्या ठिकाणी ते तळ ठोकणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा बिऱ्हाड मोर्चा जो आहे तो सुरू राहणार आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा सुरूच ठेवण्याचा इशारा राजू शेट्टी आणि या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आता या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आणखीन एक मोठी बातमी. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता सरकारकडून तोडगा काढण्यात येणार आहे. जिल्हा बँकेनं सुरू केलेली सक्तीची वसुली सौम्य करणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
थकीत कर्जावर सरळ व्याजानं 6 ते 8% व्याज आकारून वसुली करण्याची मागणी सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे. मात्र आंदोलक सरसकट वसुली थांबवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून तोडगा काढण्यात येतोय. जिल्हा बँकेनं सुरू केलेली सक्तीची वसुली सौम्य करणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिलेली आहे. दादा भुसेंनी तसं राजू शेट्टींना आवाहन केलंय. मी स्वतः सहकार मंत्री माननीय अतुलजी सावे साहेबांच्या कानावर नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची प्राप्त परिस्थिती विशद केली. आज शेतकरी बांधव अडचणीत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे आणि सक्तीची वसुली सौम्य करा अशा प्रकारची विनंती माननीय सहकार मंत्री सावे साहेबांना त्या ठिकाणी केली. मला सांगायला आनंद होईल, सहकार मंत्री महोदयांनी वरिष्ठांशी संपर्क साधून 6 ते 8% सरळ व्याजाने थकीत कर्ज असलेल्या शेतकरी बांधवांच्यासाठी दिलासा देण्याचा निर्णय घोषित केला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने जे सुरू केलेली सक्तीची वसुली आहे ती थांबवण्यात यावी आणि जो व्याजदर लावलेला आहे तो अन्यायकारक असले आहे तो कमी करण्यात यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण जे मुख्य रस्ता आहे त्याच्यावर बॅरिकेडिंग केलेली आहे. पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बंगल्यासमोर पोलीस तैनात करण्यात आलेले आहे. महिला पोलीस पण आहे, वरिष्ठ अधिकारी पण आहे आणि एकूणच जर मोर्चा इथे आला तर कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. एकूणच मोर्चा 12 वाजता निघणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचं नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी करत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची संख्या ही जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. मात्र ईडी चौकशीला सामोरं जाण्याआधी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. कोरोना काळातील कामांची चौकशी ईडी मार्फत होणार आहे, त्यामुळे ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी चहल यांनी आढावा घेतला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यांना आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. कोरोना साथीच्या काळात आरोग्य सेवा पुरवताना मुंबई महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरू आहे. त्यातच ईडीनं देखील आयुक्तांना चौकशीसाठी पाचारण केलंय. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर आणि इतरांविरुद्ध नुकत्याच नोंदवण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावलंय. तर कोरोना काळात मुंबई पालिकेनं उभारलेल्या कोरोना केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. ईडीला मुंबई महापालिकेचा आयुक्त इक्बाल चहलना समन्स करावं लागलं. हे समन्स जे संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरची कंपनी आहेत लाईफलाईन हॉस्पिटल, त्यांनी घोटाळा केलाय, त्याचे सगळे डॉक्युमेंट फाईल त्यांनी द्यावी. मला असं वाटतंय, मला विश्वास आहे की इक्बाल चहल या भ्रष्टाचारासंबंधीचे सगळे कागदपत्र इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीना देणार. मला विश्वास आहे. मी न्यायालयात गेलो होतो, न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले, पोलिसांनी FIR रजिस्टर केली की सुजित पाटकर संजय राऊतचे पार्टनर यांच्या या 100 कोटी कोविड सेंटर हॉस्पिटल घोटाळ्याची चौकशी होणार व कारवाई होणार. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, इक्बाल सिंग चहल हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात सध्या दाखल झालेले आहेत. मात्र कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांची ही चौकशी होणार आहे एक, आणि याआधी त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं?
खरं तर कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेनं आपल्या काही FDs तोडून त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या पैशाचा वापर केलेला होता, ज्यामध्ये मुंबई मॉडेलचा सक्सेस जगभर पसरला होता. त्याचबरोबर अनेक जम्बो कोविड सेंटर्स आपण सुरू केलेली होती. मग याच जम्बो कोविड सेंटर्समध्ये कुठेतरी आर्थिक मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा एक आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता. कथित या घोटाळ्यामध्ये संपूर्णपणे जर आपण बघितलं तर पालिकेचे आयुक्त यांचे अधिकार नेमके काय होते, त्यांनी कशा पद्धतीने टेंडरिंग प्रोसेस केली, वाढीव दरामध्ये रेमडेसिवीरची इंजेक्शन्स घेण्यात आलेली होती, असे अनेक मुद्दे ईडीच्या तपासामध्ये पाहायला मिळालेले आहेत. कॅगच्या चौकशीला सुद्धा पालिकेतील सर्व प्रशासन सामोरं जात आहे. त्याच वेळेला आज अगदी काही वेळापूर्वी 15 ते 20 मिनिटांपूर्वी आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल हे या ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांना समन्स बजावण्यात आलेलं होतं. या कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वी त्यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्त, काही वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आपल्या निवासस्थानी घेतली आणि या शासकीय बैठकीमध्ये नेमके काय महत्त्वाचे चर्चेचे विषय असू शकतात, नेमके काय उत्तरं देणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, कशा पद्धतीची प्रश्नावली अपेक्षित आहे, या सगळ्याच विषयांवरती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. आणि याच अधिकाऱ्यांनी कोरोना काळामध्ये काम केलेलं होतं. त्यामुळे आत्ता जरी वरचेवर आपण बघितलं तर इक्बाल सिंग चहल आयुक्त म्हणून त्यांच्यावरती ही समन्स बजावलेली असते, तरी सुद्धा याची अनेक राजकीय पाळंमुळं सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतात. आणखीन काही अधिकारी असे असू शकतात ईडीच्या रडारवरती ज्यांची चौकशी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता या चौकशीला सुरुवात झाली आहे आणि आता ईडीच्या ऑफिसर्सकडनं किती वेळ ही या चौकशी अंती आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुस्मिता, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान एक मोठी बातमी, नाशिक पदवीधर निवडणुकी संदर्भात एक अपडेट समोर आले. डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नावानं डमी उमेदवार असलेले डॉक्टर सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉक्टर सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता आणि एकसारखंच नाव असल्यानं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र डॉक्टर सुधीर तांबे यांनी AB फॉर्म असून देखील सादर केला नव्हता. तर डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे मूळचे पनवेल इकडचे आहेत आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांनी देखील माघार घेतलेली आहे. 22 उमेदवारांपैकी आतापर्यंत 2 जणांनी माघार घेतली असल्याचं पाहायला मिळतंय. सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नावानं डमी उमेदवार असलेले डॉक्टर सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, डॉक्टर सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट? नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस आहे आणि माघारीच्या शेवटच्या दिवसाअखेर 2 जणांचे उमेदवारी अर्ज जे आहे ते मागे घेण्यात आले, ज्यामध्ये डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नामाशी साम्य असलेले डॉक्टर सुधीर आहेत, आणखी एक नाव असलेले त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांचं संपूर्ण डॉक्टर सुधीर सुरेश तांबे असं आहे. त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्याचबरोबर या ठिकाणी खाडे नामक एक उमेदवार होते, अमोल खाडे, त्यांनी देखील या निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत या निवडणुकीमध्ये 2 जणांनी माघार घेतलेली आहे. विशेष म्हणजे सुधीर तांबे यांच्या नावाशी साम्य असलेला निवडणुकीसाठी उभा राहिला असा तर निश्चितपणे सत्यजित तांबे यांचा मोठा फटका बसू शकला असता. याचं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये चिन्हावरती निवडणूक होत नाही, केवळ पसंती क्रमांकानुसार आणि नावाच्या समोर जे आहे ते बटन दाबायचं असतं आणि पसंती क्रमांक द्यायचा असतो. त्यामुळे इथे चिन्ह कुठेही वापरलं जात नाही. त्यामुळे जर कदाचित सुधीर तांबे यांचं नाव कायम राहिलं असं तर निश्चितपणे तर आतापर्यंत 2 जणांनी इथून माघार घेतलेली आहे. लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि प्रकाश आंबेडकर बोलतायत, थेट जाऊयात. आणि काही ठिकाणी पक्षांनाच फसवण्याचा खेळखंडोबा झाल्यामुळे आम्हाला जिंकण्याचे असणारे चान्सेस अधिक आहेत असं त्या ठिकाणची परिस्थिती आहे. पक्ष संघटना ही तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्हा परिषद सर्कलमध्ये बांधणी असल्यामुळे शहरातलं मतदान हे मोठ्या प्रमाणात मतदान होतं
परंतु ग्रामीण भागातला होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्यावेळेस आमचा असणारा प्रयत्न यावेळेस आहे की ग्रामीण मतदान सुद्धा शहरा एवढंच मतदान झालं पाहिजे आणि ते अधिक प्रमाणात झालं तर आम्ही असं मानतोय की रिझल्ट्स फार वेगळे लागू शकतात अशी परिस्थिती आहे. ट्रेडिशनली ह्या मतदारसंघावरती हक्क सांगणारा एक वर्ग स्वतःचा निर्माण झाला होता, पक्ष म्हणून निर्माण झाला होता. ते यावेळेस ब्रेक करण्याची आमची इच्छा आहे. वंचित बहुजन आघाडी ती परिस्थिती यावेळेस ब्रेक करेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. नाशिकमध्ये जो सगळा गोंधळ झाला त्याच्यामुळे काय वाटतं तुला, भाजपनं काय खेळी केली? कारण अपक्षित उमेदवार आहेत, आता फक्त ती खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात वर्सेस राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु बीजेपीचा नवीन मुख्यमंत्र्याचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात आणि त्याच्याचबरोबर जी काही नगरमधली खेळी झालेली आहे त्यातून बाळासाहेब थोरातांना सुद्धा इच्छा झालेली दिसते की आपण काँग्रेसचा मुख्यमंत्र्याचं फेस व्हावं. त्यामध्ये एनसीपीचा रोल आपण असा जर पाहिला, राधाकृष्ण की बाळासाहेब थोरात, तर एनसीपीची पसंती ही असणारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे राहील. त्याच्यामुळे आता असणारा कसोटी जी लागलेली आहे ती कसोटी असणारा राधाकृष्ण विखे पाटलांची लागली असं मी त्या ठिकाणी. वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरून प्रमोद जठार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय. मुख्यमंत्री प्रकल्प आणण्यासाठी दावोसला जा, मात्र 3 लाख कोटींचा 5 वर्षांपूर्वी आलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं काय, असं जठार यांनी म्हटलेलं आहे. रिफायनरी प्रकल्पाचं काय झालं ते सांगा असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलंय. प्रमोद जठार भाजपचे नेते आणि रिफायनरी समर्थक आहेत. रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकारकडून हालचाली नसल्यानं जठार यांनी हे वक्तव्य केलंय. कोकणामध्ये 3 लाख कोटीचा जो प्रकल्प गेले 5-7 वर्षापासून येणार म्हणताय. माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्या प्रकल्पामध्ये सुद्धा लक्ष द्यावं. 2 लाख मुलांना, माझ्या कोकणातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकरी मिळणार आहे. जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर परदेशातनं येणाऱ्या अनेक प्रकल्पाच्या मालकांना शाश्वती होईल की महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकल्प नेला तर 5 वर्षाच्या आत तो सुरू होईल. दरम्यान राज्यात जमिनींचे दर जास्त असल्यानं कदाचित उद्योग बाहेर जात असावेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र डेव्हलप स्टेट असल्यामुळे एक्सपेंडिचर पण मोठा आहे महाराष्ट्राचा, त्यामुळे एकदम कमी करू शकत नाही ना. टॅक्स एकदम कमी, लँड कॉस्ट, मग जेवढं शक्य आमचं इन्फ्रास्ट्रक्चर अध्यक्ष आहे याच्यावर आम्ही गुंतवणूक मागतो. तेवढ्याच मध्ये एखादा मुख्यमंत्री सांगतो नाही तुम्ही आमच्याकडे आम्ही एवढं देतो, मध्ये कॉन्टॅक्ट करतात. आता एखाद्याने केलं असेल कॉन्टॅक्ट, त्याने ऑफर केली असेल, पण काही उद्योग तेवढ्यापुरते जातात, परत महाराष्ट्रात येताना हा इतिहास आहे. त्यामुळे हे जे तुम्ही बाकीचं ऐकलं ना, हे फक्त पॉलिटिकली संभाषण आहे. G20 मध्ये जे कमळ आहे ते कमळ भाजपचं आहे का भारताचं आहे? भारताचं आहे. पहिलं उत्तर सांग, शेवटचं उत्तर मी पहिलं देतो. ते भारताचं आहे. त्या कमळाला काहीतरी अर्थ आहे, त्याच्यामुळे ते कमळ आहे.
पुन्हा एकदा ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अपशब्द वापरल्यामुळे चर्चेत आलेले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केलाय. राऊतांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. काल नारायण राणे भांडूपमध्ये होते तर त्यांनी एक आरोप केलेला आहे की सर सीएम तर पुन्हा एकदा स्वागत. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये संभाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून स्वराज्य रक्षक तर भाजपकडून धर्मवीरची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. बॅनर लावून राष्ट्रवादीनं भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय. आपल्यासोबत स्वतः कोले साहेब आहेत. कोले साहेब, मला सांगा, आता तुम्ही हार घातला छत्रपतींना, खरं तर हा वाद नॉन इश्यू आहे माझ्या दृष्टीने सुद्धा. छत्रपती हे धर्मवीर आहेत की स्वराज्य रक्षक, पण पुन्हा हा वाद उकरून काढला, तो काय सांगाल? मला वाटतं हे खूप दुर्दैवी आहे की या पद्धतीनं या विषयासाठी वाद करावा लागतो. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जे तेजस्वी बलिदान दिलं, ते बलिदानानंतर आपण बघत असाल तर अनेक वर्ष आपण नाटकांमधून पाहत होतो, चित्रपटांमधून पाहत होतो, संभाजी महाराजांचं एक खलं पात्र हे रंगवण्यात आलं होतं. कुठेतरी तो इतिहास कायम डागाळलेल्या स्वरूपात हे करत होता. अनेक इतिहासकार, अनेक कादंबरीकार, अनेक व्याख्याते सातत्यानं प्रयत्न करत होते छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येण्याच्या दृष्टीनं. त्यामुळे मला वाटतं की एवढी वर्ष बदनामीच्या गर्ततेत अडकलेला इतिहास आता उजळपणे समोर येतोय. त्या इतिहासाचं आधी आपण स्वागत केलं पाहिजे. त्या इतिहासातल्या योग्य प्रेरणा आपण घेतल्या पाहिजेत. यावरून अकारण वाद निर्माण करणं मला कायम दुर्दैवी वाटतं. स्वतः अजित पवारांनी ही भूमिका घेतली की छत्रपती हे स्वराज्य रक्षकच होते. आपण काय सांगाल? आपण महानाट्य केले, मालिका केल्या. हे बघा, मी कायम हे सांगितले, स्वराज्य रक्षक ही बिरुदावली अधिक व्यापक आहे. कारण वयाच्या 9व्या वर्षापासून ते बलिदानापर्यंत सातत्यानं छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक गोष्टी केल्या ज्या स्वराज्यासाठी केल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी अनेक गोष्टी केल्या, त्याही गोष्टी खऱ्या आहेत. पण जेव्हा तुम्ही दोन्ही पारड्यांमध्ये गोष्टी ठेवता की राजाचं एक कर्तव्य आहे प्रजेचं रक्षण, धर्माचं रक्षण, सीमेचं रक्षण, प्रजाजनांच्या हिताचं रक्षण. त्यामुळे स्वराज्य रक्षक ही जेव्हा बिरुदावली येते, ही पूर्ण व्यापक बिरुदावली येते. तो त्यातला एक भाग येतो आणि त्यामुळे केवळ तेवढ्या एका गोष्टीपुरतं छत्रपती संभाजी महाराजांना संकुचित करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचं फार व्यापक कार्य आहे. ते व्यापक कार्य तुम्ही मी असंही म्हणतो की बिरुदावली कोणतीही द्या, फक्त जो खरा इतिहास आहे तो मान्य करा, तो स्वीकार करा, तो उजळ माथ्याने जनतेला सांगा. स्वराज्य रक्षक की धर्मवीर या वादात आता स्वतः अमोल कोल्हेंना मैदानात उतरवलं. त्यामुळे आता हा वाद पुढे कसा जातो हेच पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत बुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात काढलेल्या एका रॅलीत औरंगजेबाचे बॅनर आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याची घटना घडली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओनंतर काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोघांना अटक केली आहे. दादा हयात कलंदर यांचा उर्स निमित्त समजा मिरवणूक होती. त्यामध्ये काही मुलांनी औरंगजेबाचा फोटो लावून घोषणाबाजी केली. त्यावरून आम्ही कायदेशीर कारवाई करण्यात आली. पुढील तपास करतो. धर्मातील युवकांना एका जातीच्या संताबद्दल आणि त्या जातीबद्दल आक्षेपार्ह मजकूर हा सोशल मीडियावर टाकला होता. त्याचं स्टेटसही ठेवलं होतं. त्यामुळे शिरपूर जैन या गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. तसंच याचा निषेध म्हणून आणि त्या युवकावर कारवाई करावी यासाठी काल शिरपूर जैन येथील बाजारपेठही बंद होती. त्याचे पडसाद आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि रिसोड शहरात उमटताना दिसत आहे. या दोन्ही बाजारपेठा आज सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आल्या असून जे याच्यासाठी दोषी आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करावी आणि या घटनेचा निषेध म्हणून ही जे काही दोन्ही बाजारपेठा या बंद ठेवण्यात आल्या आहे. किमान यानंतर तरी असं कोणी कृत्य करू नये यासाठी पोलिसांनीही सजग राहणं आवश्यक आहे, जेणेकरून इतरांना याचा त्रास होणार नाही.
किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, मालेगाव, वाशिम. अहमदनगरच्या कोठला परिसरात काल संध्याकाळी किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला. पतंग उडवण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती आहे. या वादाचं रूपांतर नंतर दगडफेकीत झालं. या घटनेत 2 युवक जखमी झालेत तर 3 वाहनांचं देखील नुकसान झालंय. घटनास्थळी दगडांचा मोठा खच साचल्याचं पाहायला मिळालं आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या प्रकरणी सुमित सुरसे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 10 आरोपींच्या नावासह 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दगडफेक यावेळी करण्यात आलेली आहे. अहमदनगरच्या कोठला परिसरात ही घटना घडली. किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झाला आणि पतंग उडवण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची माहिती मिळते. या वादाचं रूपांतर नंतर दगडफेकीमध्ये झालं. बातमी आहे आळंदीमधून. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या 14 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. चर्चमध्ये या तुमच्या धंद्याला आम्ही मदत करू असं आमिष दाखवत काही धर्मप्रसारक ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भोसरी परिसरात राहणाऱ्या आरोपींमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी हा प्रकार घडलाय.